मी यांच्याकडे मागच्या वेळेस आलो होतो, म्हणजे तिसरी बार आहे मेरी, ही तिसरी बार. आणि यांच्याकडे पण परिक्रमावासींची सेवा होते बरं. ते कमल बाबा करायचे. कमल बाबांचा खूप मोठा ॲक्सिडेंट हो गया था, एक्सीडेंट में वो शांत हो गए. तो पिछली बार आए थे तो उधर कमल महाराज का आश्रम है, और इधर इनके छोटे भाई रहते हैं. नाम क्या है आपका महाराज? मनसारा. वो नंबर चालू है अभी? हाँ, लेकिन बहुत अच्छे लोग हैं. नर्मदे. हाँ, ये देखो छोटा बच्चा. क्या कर रहा है? नर्मदे. हाँ, ये भी रास्ता जाएगा ऊपर. शंभो हर हर महादेव. नमामि गणपते. विहीर तर बाग अशी जबरदस्त हातानच पाणी काढतात. नर्मदे. हा, तसा रस्ता चुकला आम्ही. नदीचे खाली 2 फाटे फुटतात तिकडे. त्यातल्या डाव्या बाजूच्या नदीने जायचंय, उजव्या बाजूच्या नदीने नाही यायचं. डाव्या बाजूच्या नदीने सरळ वर जायचंय. खेरवाणीच्या पुढे आलं ना की वड्यातून जायला लागतं. तर 2 वडे आले ना पुढं की 2 फाटे येतात. त्यातल्या डाव्या बाजूच्या फाट्याने मी ह्या डोंगराच्या पलीकडच्या बाजूने जातोय. आता आम्ही चुकून आलो इकडे, पण आता आलोय वर. तर इथून वर देणार आम्ही. रस्ता मिळालेला आहे. नर्मदे. हा, नर्मदे हार. खेरवाणी पासून पुढे निघालं की एक रस्ता लागतो, तो खाली वाड्यात उतरला. मग त्या वाड्यातूनच रस्ता आहे. हे एक वाड्याने वरपर्यंत जातो पार. म्हणून इकडून तिकडून जायचं नाही साईडनी, वाड्यातूनच निघायचं. वाड्यात जरा पाणी असते आणि तो वाडा मग तिथं खालत्या डोंगराच्या पायथ्याला घेऊन जाईल. दुसरीकडे रस्ता नाही. असं वाड्याने जायचं आहे. पण ह्या रस्त्याला मला निशाणी कुठे दिसाना महाराज. या रस्त्याची निशाणी कुठे दिसाना हो. का त्या पलीकडे एक तिकडून गेला का काय काय माहिती. पण हाच माझा अंदाज यही है रास्ता. दिसले नाही शेगुडं. हा, असाच एक रस्ता वाड्या वरपर्यंत जातो. हाच ये रस्ता. हाच रस्ता नाही दुसरा. नर्मदे. समोरच्या ह्याच्यातून आलो बरं का इथून. आता आम्ही चाललोय सेमलेटला. आपलं बादल, एक MP-तलं बादल आहे आणि एक महाराष्ट्रातले. अजून महाराष्ट्रातलं बादल 6-7 किलोमीटर आहे. संध्याकाळी तिकडे पोहोचायचं. खूप मोठा चढणार आहे. अशी वाटे पाणी. तिथून खालून आलो तेव्हा प्रसाद अजून एक चढायला लागणार वाटतं. इकडे मिरची, इकडे ज्वारी बाजरी होती. ज्वारी बाजरी मका आणि भुईमुग, सोयाबीन, मूग आणि गहू. इकडे गहू निघत नाही पण तिकडे खाली निघतो. आणि इकडचे गुरं आहेत. आम्ही आता
MP भादरमधून महाराष्ट्र बांधायला चाललंय. आणि हे नावाडी आहेत कारण त्या झरकणमध्ये खूप पाणी आहे, खूप म्हणजे खूप पाणी आहे. त्याच्यामुळं ते साधारणतः 7, 8, 8 2 16 किलोमीटरचा तो लांब पडला असता. मग हे त्यांच्या घरूनच चाललेत. ह्यांची वाट वेगळीच आहे. ॲक्च्युली त्या घरांकडून वाटेत तशी खाली जायला अशी सरळ त्या नाल्याने खाली जाते. तर ह्यांनी ह्यांच्या वाटेने आणले आणि लांबची वाट मला आता वाटत तर कुठे घ्यायचं नर्मदे खूप सुंदर इकडचे यावेळेस. ये है झारखंड. पानी तो बहुत भरा है. हाँ ये सामने झारखंड नदी है नीचे. ऐसे खाली खाली जायचे आता. आता आम्ही चाललोय झारखंड नदीमधून. झारखंडला यावेळेस खूप पाणी आहे. मागच्या वेळेस तिला मधूनच गेलो होतो आम्ही पण यावेळेस काय खरं नाही. कालो चालले आमची नाव डाकाव नर्मदे हार. खूप चालून खूप कंटाळा आज खूप चालू. महाराष्ट्र बांधायला चाललोय झारखंड नदी पार करून आणि पहिली वेळा नदीला खूप पाणी. नर्मदे एकच. महाराज जी क्या नाम है आपका? अमर सिंह. कौन सा? अमर सिंह. और हाँ बस. अरे बहुत बढ़िया. आणि ह्या बाबांनी एवढी मोठी नदी पार केली. फक्त 10,000 रुपये घेतले. मला वाटलं 50 लागते काय. नर्मदे हा फक्त 10,000 रुपयामध्ये आणून सोडलं इकडे. बरं फक्त 10 रुपये लक्षात ठेवा. इथल्या लोकांनी सगळ्यांनी जे कोण व्हिडिओ बघणार आहे त्यामुळे शोलपाणीतले लोक अतिशय चांगले आहेत. आणि 7 जणांना सोडलं आम्हाला 70 रुपयात. नर्मदे आपको नहीं दे रहे हैं हम. आपको जो देना था दे दिया. बच्चों को देना. बच्चों के लिए दिया. काही सगळी लोक उतरली व्यवस्थित. बरं फक्त 10 रुपयामध्ये. मला आश्चर्य वाटते. नर्मदे हार. नर्मदे हार. वो क्या है? बीड़ी बनता है उसका. पत्ता काय काय हो? तेंदू का है. हाँ यार मैं तो पिएगा. तमाकुल हमारे पास में बाबू. हमारा तमाकुल छूट गया. माल है क्या? माल नहीं क्या? ये देसी तमाकुल माल नहीं है माल. तो फिर माल साधु कैसे हो तुम? अरे बहुत डांट मिलता है. बहुत डांट मिलता है. क्या करें? कोई कहता है साधु बगैर तो माल नहीं पीते हो तो साधु नहीं है. जहाँ जाते हैं कहते हैं आप साधु हो. नशा नहीं छोड़ सकते हो तो क्या कुछ छोड़ सकते हो. बहुत हर एक तरह से धक्के मुक्के होते हैं स्वामी जी. माल म्हणजे हेच ना. साधु सीताराम, शांत रहना. हाँ? व्यवस्थित परिक्रमा असेल इकडे. इकडे बेटक्याला येत आहे. जबरदस्त बेटक्या. आत्ता मी आहे भादलमध्ये. महाराष्ट्र काळवर्माचं इथे तिथे. आणि त्यांची गाढव आहेत. त्यांच्याकडे खूप गाढव असतात. 3, 6, 7, 8. इथे खूप किडे आहेत आणि बेटके आहेत. नर्मदे.